प्रिय दादा, सगळ्यात आधी तुला एकच सांगायचं आहे, थँक्यू. लहानपणापासून तू माझ्यासोबत होतास, आताही आहेस. माझी काळजी घ्यायचा, जे आजही घेतोस. माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीसाठी तू माझ्यासोबत होतास आणि आजही आहेस. मग ते ऑडिशन असो, शूट असो, इव्हेंट असो किंवा कोणताही महत्त्वाचा दिवस असो, तू नेहमी माझ्यासोबत उभा राहिलास. कधी मला घेऊन गेलास, कधी माझी वाट पाहिली. आज या तुमच्या निमित्ताने ती व्यक्त झाली. ती बऱ्याच गोष्टी विचार करून करत असते. लहान असतानाही भांडलो असो, पण ते कधीच मी तुझ्याशी बोलणारच नाही किंवा आता मी तुला ब्लॉकच केलंय असं कधीच नाही झालं. जेव्हा मी बाहेर कोणाला भेटतो तेव्हा मला तो अँगल येतो की अरे गिरिजा एवढं काम करते. सगळ्यात सेम लेन्सनी जर कोणी आयुष्य बघितलंय आपल्या बरोबर तर सगळ्यात जास्त ते आपले भाऊ बहीणच असतात. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. रक्षाबंधन आहे आणि या निमित्ताने माझ्यासोबत एक गोड बहीण भावांची जोडी आली आहे. आणि जी बहीण आहे तिला तुम्ही सगळेच ओळखत असाल, कारण ती घराघरात पोचली आणि तुम्ही सगळेच तिच्यावर खूप भरभरून प्रेम करता. अशी गिरिजा प्रभू आणि तिचा भाऊ गौरव प्रभू माझ्यासोबत आहे. खूप खूप स्वागत आहे तुमचं. थँक्यू. कसे आहात दोघे? मजेत. मस्त मजेत. येस, पण आता जसं तू मगाशी सांगितलं की दादाचा हा पहिला इंटरव्ह्यू आहे, काय प्रिपरेशन दिले हिने, काही सांगितलं असं काही? झिरो प्रिपरेशन, काही नाही. जेव्हा तुमचं बोलणं झालं तेव्हा त्यांनी 2 मिनिटातच कन्फर्मेशन दिलं आणि मला पण सांगितलं दादा आपण जातोय. ते फायनल होतं. पण अशीच करते की डिसिजन घेऊन लगेच सांगते की आपण हे करतोय, असं असतं तिचं बऱ्याचदा. हां, म्हणजे इंटरव्ह्यूच्या बाबतीत ही पहिलीच वेळ आहे. पण अदरवाईज बऱ्याच गोष्टी आम्ही खूप डिस्कस करतो, म्हणजे आपापसात सुद्धा आई बाबा. तर चौघांमध्ये डिस्कशन होऊनच मग आम्ही कुठे बाहेर जाणं असेल, फिरणं काही असेल, खायचं असेल तर ते कॉमन डिस्कशन्स असतात सगळ्यांमध्ये. गिरिजा, आता आम्ही तुला ओळखतो आणि आपण खूपदा भेटतो, पण मी दादाला पहिल्यांदा भेटली आणि मला असं वाटतं प्रेक्षक देखील आता त्याला पहिल्यांदाच भेटणार आहे. सो सगळ्यांसाठीच तू त्याची ओळख करून द्यावी अशी विनंती आहे तुला खरं तर. हा गौरव प्रभू माझा भाऊ, मी त्याची बहीण. उत्कृष्ट असा डिझायनर, प्रोडक्ट डिझायनर, ऑटोमोबाईल डिझायनर आणि मल्टी टॅलेंटेड असंही म्हणता येईल, कारण की त्याला खूप गोष्टी अशा एक्सप्लोअर करायला आवडतात. पण तुझ्या नजरेतनं गिरिजाची ओळख काय असणार आहे? कारण आत्तापर्यंत आम्ही तिला मालिकेच्या सेटवर भेटतो किंवा असंच ओळखतो, पण ओव्हरऑल गिरिजा कशी आहे असं वाटतं तुला दादा? हा मला वाटतं प्रश्न 2 उत्तरांमध्ये देऊ शकतो मी. एक पर्सनल एक झालं आणि एक प्रोफेशनल झालं. तर प्रोफेशनली तर तुम्ही सगळ्यांनी बघितलंच आहे तिला. मल्टी टॅलेंटेड, म्हणजे डान्स म्हणा, ॲक्टिंग म्हणा, किंवा बऱ्याचदा तिने मिमिक्रीचे सुद्धा बरेच तिचे पैलू दाखवले आहेत. पर्सनल साईडला सांगायचं झालं तर ती खूप कंटेंट, एक आपला शब्द असतो ना, नेहमी कंटेंट असते की काम, कंटेंट, आणि ते कंपोजर मेंटेन करून ठेवते. बऱ्याच गोष्टींचा विचार करते ती. आजूबाजून जे फॅमिलीमध्ये फ्रेंड्स जेवढे सर्कल आहेत तर सगळ्यांचा विचार करून ती वागणारी एक मुलगी आहे. पण ती नेहमी कंटेंट असते. तर तिच्याकडे बघून कधी तुम्हाला जरी राग आला असेल तरी तुम्ही पण तिच्याशी बोलून शांत होता. पण स्वभावाला कशी आहे? अशी घरी शांत वगैरे किंवा मस्तीखोर अशी कशी आहे नेमकी? भांडखोर आहे? भांडखोर अजिबात नाहीये. मस्ती सुरू असते, आणि पण तिची मस्ती करायची पण तिची एक म्हणजे खोडी करायची वगैरे तिची एक सवय आहे. पण ती भांडखोर अजिबात नाहीये. आता सुद्धा नाही. खोडी करते. असं ठरवून असं नाही, पण म्हणजे नॉन हार्मफुल, जर कोणाला हार्म पोचणार नाही. इव्हन लहान राग नाही येणार माझ्या मस्तीचा, किंवा ते असं राग येऊन एखादी गोष्ट घेऊन मारेपर्यंतच
एवढं तसं नाही. नसतं. तसं नाही. हां, म्हणजे म्युझिक लावलंय आणि तिचा मेकअप चालू आहे, तर मग मध्येच येणार, 2-3 स्टेप्स करणार आणि मग चिडवून जाणार, तसं. पण रक्षाबंधन निमित्ताने आज भेटतोय. मला सांगा, आठवणीतलं रक्षाबंधन असं कोणतं आहे? भाऊबीज आहे. भाऊबीज आहे. ते हार्मफुल होतं ते जरा. हार्मफुल होतं, हो. पण ते असं मस्तीच्या नादात नव्हतं झालं. हो. लहान पण होते तेव्हा. तर औक्षण करताना माझ्या लक्षात नाही आलं की दिव्याची वात ज्या बाजूला आहे आपण हात सांभाळून औक्षण केलं पाहिजे किंवा काय. तर मी आपलं कुंकू होतं ते घ्यायला गेले आणि तिथेच दिवा होता इथे आणि ते भाजलं मला. तर मी औक्षण सोडून दिलं. हो. मला भाजलं. आणि तो व्हिडिओ आम्ही त्याच्यानंतर इतक्यांदा बघितला आणि त्याच्यावर हसलो, पण त्यावेळी तिची बोटं तेव्हा त्याला दुखापत झालेली. पण तो एक आठवणीतला क्षण आहे. म्हणून ना, आज औक्षण करताना दादाने आधीच सांगितलं जरा जरा सांभाळून दरवर्षी. सांभाळून. आणि मला एक आठवण अशी आहे की आजोबा जेव्हा होते तेव्हा मी अर्थात याला राखी बांधायचे. आत्ते तेव्हा मुंबईला राहायचे, आम्ही पुण्याला राहायचो. तर आत्तेकडनं राखी यायची, आजोबांना राखी यायची. तर मीच होते जी दादालाही राखी बांधणार, आजोबांनाही राखी बांधणार आणि बाबांनाही. आणि आजोबांना सवय होती, ते सकाळी वॉकला जायचे, सकाळी 6लाही आणि 9-10 वाजता पण. तर ते सकाळी गेल्यानंतर येताना खूप कॅडबरी घेऊन यायचे, खूप. आणि रिटर्न गिफ्टमध्ये तेच असायचं किंवा जेवण झाल्यानंतर आम्ही तेच गोड खायचो. तर ती एक आठवण आहे की आम्हाला माहिती आहे आमचं बक्षीस काय आहे, मला माहिती आहे की मला ह्याच्याकडनं रिटर्न गिफ्टमध्ये काय मिळणार आहे. तर तो आनंद होता की मला माहिती आहे, पण त्याच्यात पण ती गोष्ट भली छोटी असली तरी त्याच्यातही एक वेगळी गंमत आहे. दादाने दिलेलं पहिलं एक असं असतं ना गिफ्ट, जे खूप आपण विचारही करत नाही आणि असं मिळतं ना एखादं अचानक गिफ्ट, ते कोणतं होतं असं की जे फार आवडलं होतं तुला? असं तुला आठवतंय? पण मला वाटतं माझा आता 25वा वाढदिवस जेव्हा होता, 25वा नसेल, 22-23वा किंवा 24वा असेल. तर त्यांनी ना छोट्या छोट्या अशा 22-23 गोष्टी दिल्या होत्या. मग ते इयरिंग्ज असतील, लिप बाम असेल, परफ्यूम असेल, अशा त्या 22-23 गोष्टी दिल्या होत्या. आणि एक वॉच पण गिफ्ट केलं होतं, त्याच्यातलाच एक पार्ट होता त्या गिफ्ट मधला. तर ते मला एक आठवतंय आणि माझ्यासाठी अनएक्सपेक्टेड होतं. लिंक्स येतात की रक्षाबंधन येतं हे गिफ्ट हवंय, असं लिंक्स येतात? नाही, कधीच नाही. खरं सांगायचं झालं तर मी सुद्धा आणि ती सुद्धा, आम्ही दोघंही वी आर नॉट गुड ॲट गिफ्टिंग. कारण असं मटेरियलिस्टिक गोष्टींबद्दल लहानपणापासूनच एवढं वेड असं नाही आहे. आत्ता जसं आम्ही ग्रो होतोय तशा काही गोष्टी आहेत. जसं आता बॉईज किंवा मुलं म्हटल्यानंतर गाड्यांचा वेड. तर लहान असताना टॉईज मिळायचे. तसे हिला सुद्धा लहान असताना आपण एक म्हणतो ना की मुलगी म्हटल्यावर भातुकली किंवा बार्बी डॉल वगैरे असं कधीच तिला पण अट्रॅक्शन नव्हतं. आणि ती टॉईज बरोबर पण खेळली नाही कधी लहान असताना. त्यामुळे गिफ्टिंग हे खूप रेअर आहे आणि लहानपणापासूनच. ते नाहीये की म्हणजे इनबिल्टच आलंय आमच्यात की समोरच्यानी जे दिलंय ना ते आनंदाने घेणं किंवा नाही दिलं तरी सुद्धा त्याच्यात आनंद मानणं. ही गोष्ट नाही अरे त्यांनी नाही दिलं तर मग तू माझा भाऊच नाही, असं नाही होत. तर मग ते वाढदिवसाला असू देत, रक्षाबंधन असू देत, भाऊबीज असू देत, काही असू देत, जर त्याला द्यावंसं वाटलं तर तो देतो. मग त्याच्यासाठी ओकेजन मॅटर नाही करत. किंवा मला काही द्यावंसं वाटलं तर मी देते. जर मला असं वाटलं की याचं जरा स्टायलिंग आपण जरा बदलूयात, तर मग मला माहिती आहे तो स्वतःहून जाऊन काही घेणार नाही, तर मग मी त्याच्यासाठी ऑर्डर करणार. मग भले मला माहित नाही ते त्याला बसेल नाही बसेल, मी रिटर्न पाठवीन आणि दुसरं मागवीन. पण मग मला वाटलं की ते मागवायचंय तर मग मी मागवते. वा. आणि दादा, लहानपणापासून कशी आहे, म्हणजे 5 वर्षांचा तुमच्यात अंतर आहे आणि 5 वर्षाने जेव्हा एक सुंदर अशी बहीण होते, काय मुवमेंट होतात आणि किती लाड केले, असं सांगितलं घरी की इतके लाड करायचा तू असा तिचे? हो, म्हणजे आता काय त्यात सांगण्यासारखं काही नाही, पण भरपूर मला अजूनही आठवते पहिल्यांदा जेव्हा
आई बाबा तेव्हा आम्ही पुण्यात राहायला होतो आणि तिला असं उशीवरती घेऊन आलेले. तर मग ते मला गेटमधनं एंट्री करताना मला अजूनही आठवत आहे ते. आणि त्याच्यानंतर जी काय जर्नी सुरू झाली ती खूपच वेगळी होती. म्हणजे जे स्टिरियोटाइप असतो ना, की भाऊ बहिणींमध्ये खूप मारामाऱ्या आणि ड्रामा आणि ते कधीच नव्हतं आमच्यामध्ये. आम्ही नेहमी लहान असल्यापासून ते इव्हन आजसुद्धा आमची भांडणं वगैरे खूप रेअरली होतात किंवा डिफरन्स ऑफ ओपिनियन आणि आम्ही जेव्हा काही असे काही डिस्कशन्स असतील, आम्ही शांतपणे बसूनच बोलतो. तर ते एक आहे आणि मस्ती चालतेच. हो. त्यात काय वाद नाही. मस्ती सुरू असते, एकमेकांना चिडवणं किंवा स्पेशली ती मेकअप वगैरे करत असताना ती ती शांतपणे मेकअप नाही करणार. मेकअप करणार, मध्येच असे वळून बघणार, एक्सप्रेशन चेंज करणार आणि मग मी रिॲक्शन द्यायची वाट बघणार आणि मी रिॲक्शन नाही दिली, अजून जवळ येणार. मग 1-2, 2-3 स्टेप्स करून दाखवणार आणि जोपर्यंत माझी रिॲक्शन मिळत नाही, तोपर्यंत परत नाही जाणार. तिचं असं ठरलेलं आहे. हो, पण आमची कधीच म्हणजे आम्ही इतर आमच्या पण जे कझिन्स आहे आम्ही त्यांच्याबद्दल ऐकतो किंवा आम्ही बघतो ते खूप भांडतात. आम्हाला प्रश्न पडतो आपण का नाही भांडत? हां, पीस. म्हणजे आम्ही लहान असतानाही भांडलो असो, पण ते कधीच मी तुझ्याशी बोलणारच नाही किंवा आता मी तुला ब्लॉकच केलंय असं कधीच नाही. कधीच नाही झालं. आणि मधल्या काही काळात तो हॉस्टेलला होता, त्यामुळे पण मला वाटतं किंवा मी आई बाबा आम्ही माझ्यासाठी ॲक्टिंग आणि डान्स ह्याच्यात असल्यामुळे मध्ये तो एक थोडासा एक डिस्टन्स होता. पण असं नाही की डिस्टन्स होता म्हणजे आम्ही एकमेकांशी बोलत नव्हतो, पण असं म्हणतात की जेव्हा तुम्ही लांब असता तेव्हा तुम्हाला त्यांची जास्त किंमत कळते. तर त्यामुळे पण असेल. पण पहिल्यापासूनच आमच्यात भांडणं किंवा ह्यांनी असं केलं त्यांनी तसं केलं असं कधीच नव्हतं. म्हणजे शाळेत असतानाही जे कंप्लेंट्स वगैरे असायचे किंवा दोघांचे एकच शाळा होती, मग अशा कंप्लेंट्स वगैरे आता माझे बहीण भाऊ एका शाळेत होते तर ना भाऊ असा आळशी वगैरे किंवा शाळेत झोपणार आणि माझी बहीण स्कॉलर. तर मग तेव्हा कसं व्हायचं की लगेच टीचर कंप्लेंट्स घेऊन यायच्या. मग बहीण घरी आली की बोलायची की हा शाळेत माझं नाव कमी करतो असं काही व्हायचं शाळेत. हो, आम्ही एकाच शाळेत होतो आणि 5 वर्षाचा डिफरन्स. त्यामुळे बरेचदा तिचे क्लासेस लवकर संपायचे आणि माझे एक्स्ट्रा क्लासेस असायचे 12:30 नंतर दुपारी. तर ही तिचं दप्तर घेऊन आणि बॉटल घेऊन यायची. माझ्या क्लासमध्ये लास्ट बेंचवरती बेंचला बसायची. बसायचे. कारण मग 1-1.5 तासाचा क्लास तो असायचा. मग आई बाबा मला घ्यायला येणार. मग मला घरी म्हणजे पिक करून परत घरी जाऊन मग परत घ्यायला यावं लागेल. मग मला आमचं असं व्हायचं की ठीक आहे, मी त्याच्या क्लासमध्ये बसल्या मी माझा होमवर्क करते, म्हणजे घरी जाऊन मी मोकळी. ती सगळं प्लॅनिंग तिचं स्कूलमधनं निघायच्या आधीच सगळं होमवर्क वगैरे सगळं डन. म्हणजे घरी गेल्यानंतर फ्री. पण घरी जाऊन करायचे मी काहीच नाही, पण तरी फ्री. त्याच्यात आनंद की घरी जाऊन मला काहीच काम नाही, मी फ्री आहे. पण कंप्लेंट्स कोणाच्याच असतात शाळेत ना की नाहीच? तिच्या कंप्लेंट्स यायच्या की ती बोलत नाही आणि माझ्या कंप्लेंट यायच्या की मी खूप बोलतो. त्यामुळे ते दोन्ही ऑपोजिट होतं. आणि मी माझ्या कंप्लेंट्स घेऊन जायचे ह्याच्याकडे माझ्याकडे की मला हिनी त्रास दिला, मला हिनी मारलं, तू चल माझ्या बरोबर. मी ब्रेकमध्ये याच्याकडे जायचं आणि म्हणायचं की तिने मला त्रास दिला, तू बोल. मग हा यायचा पण आणि सांगायचा की असं नको करू, तसं नको. मी सांगायचो कारण ती सुद्धा तिची मैत्रीण सुद्धा तिच्याच वयाची. पण मग ही मला बोलवायची, मग तिची मैत्रीण त्याच्या भावाला बोलवायची, तो माझ्याहून मोठा असायचा. मग आम्ही दोघं भांडत राहायचो. पण अशी कधी भांडणं मारामारी केली आहेत गिरिजासाठी शाळेत असताना कोणत्याही गोष्टीहून असायच्या? एकदाच असं फक्त. पण ते पण ठीक आहे, म्हणजे सगळे आम्ही एका स्कूलमध्ये असल्यामुळे ते सुद्धा समजून घ्यायचे की ह्या दोघी लहान आहेत आणि भांडतायत तर कशावरनं, पेन्सिलवरनं, शार्पनरवरनं. छोटी छोटी भांडणं असायची, पण एवढं असं कधी एक्स्ट्रीम काही नाही. पण भाऊ असला की एक सेफ प्लेस असते ना आपल्या आयुष्यात. तर असं कधी नकळतपणे किती प्रोटेक्टिव्ह वागतोय भाऊ, हे कधी कळायला लागलं की आपल्यासाठी आता खूप प्रोटेक्टिव्ह झालाय हा? दरवेळेला वाटतं. काही इव्हेंट असेल किंवा काही असेल तर तो जर फ्री असेल तर तो म्हणतो की ठीक आहे, मी येतो, आपण आहोत. किंवा मला काही शूट जरी करायचं असेल तरी तो म्हणतो चालेल ना, आपण शूट करूयात, आपण हा अँगल असा
हे असं करूयात, ते तसं करूयात किंवा फोटोशूट पण तो म्हणतो, की आपण हे असं काहीतरी करून बघूयात. तर बऱ्याचदा वाटतं किंवा अ, आता जसं की काही गोष्टी आहेत, जे मी माझ्या रुटीनमुळे करू नाही शकत. तर त्यावेळेला तो मला सांगतो, की "हे असं आहे, ते तसं आहे, तू हे कर." ठीक आहे, मला काही माझ्या रुटीनमुळे लक्ष देता येत नाही. तेव्हा तो सांगतो मला, की "तू असं-असं कर, हे कर, ते कर." तर म्हणजे मला जेव्हापासून कळायला लागलंय तेव्हापासून कारण की मी म्हटलं तसं आमच्यात फार भांडणं नाहीच झाली. ते अंडरस्टँडिंग पहिल्यापासून होतं आणि मधल्या काळात तो हॉस्टेलला राहायला होता त्याच्यामुळे पण ते केअरिंग दरवेळेला होतं आणि काळजी होती, एक कौतुक होतं हम्म. आणि त्या प्रत्येक प्रोसेसमध्ये आणि प्रत्येक टप्प्यावर तो होता. तो आहे आणि मला माहिती आहे तो असणार आहे पुढे पण. तर असा एक क्षण खरं तर नाही सांगता येणार. म्हणजे छोटे क्षण असले तरीही तो होता आहे आणि मोठे क्षण असले तरी तो होता आणि आहे. येस, पण ही किती प्रोटेक्टिव्ह वागते काही गोष्टींना घेऊन. गिरिजा आहे आहे म्हणजे ती मी जसं म्हटलं की ती जरा शांत स्वभावाचीच आहे आणि तिच्या डोक्यात सगळं सुरू असतं पण ती दाखवत नाही असं. त्यामुळे ती आहे, प्रोटेक्टिव्ह आहे आणि आमच्या दोघांच्या बाबतीत सांगायचं झालं तर आम्ही मोठे होताना आम्ही नेहमी समोरच्याचा विचार पहिला करायचा असं आम्हाला ते शिकवलं ते गेलंय. शिकवलं हो. गेलेलं आहे प्रत्येकच की आई-वडील तसं आपण आपली शिकवतात. वागणूक किंवा आपलं बोलणं फॅमिलीमध्ये सुद्धा फ्रेंड इतरांना त्रास सर्कलमध्ये नाही झाला कोणाला पाहिजे त्रास नाही आपण. द्यायचा. त्यामुळे दुसऱ्यांचा विचार करून तुम्ही वागा. हे नेहमीच आहे. ते ते तिच्यामध्ये अजूनही आहे. ती लहान असल्यापासून आत्तापर्यंत सुद्धा. आणि जसं तिने सांगितलं की ती खूप यंग एजमध्येच तिने प्रोफेशनल ट्रेनिंग, डान्स ट्रेनिंग, ॲक्टिंग ट्रेनिंग हे सगळं तिने सुरू केलेलं. त्यामुळे स्कूल झाली की आई-बाबा तिला कुठे ना कुठेतरी घेऊन जाणार. तिने वेगवेगळे डान्स फॉर्म्सची ट्रेनिंग घेतली. ॲक्टिंगसाठी सुद्धा आणि आम्ही राहायचो पिंपरी चिंचवडला आणि सगळे क्लासेस असायचे पुण्यात. त्यामुळे हे येणं-जाणं असल्यामुळे स्कूल, प्रोफेशनल ट्रेनिंग हे सगळं करता आम्ही खूप लिमिटेड टाईम एकत्र घालवायचो. हं. त्यामुळे जो काही आम्ही वेळ घालवायचो तो आम्ही चांगलाच घालवायचो. तो आम्ही म्हणजे वेस्ट नाही करायचो, की अरे भांडण करायचंय किंवा काय असं. आणि अदरवाईज आजही ती सगळ्यांचा विचार करूनच वागते. आई-बाबा आले. तेच, पण दोघांमध्ये पजेसिव्ह कोण सगळ्यात जास्त आहे? असं काही सांगू नाही पण शकत ना. कुठल्या बाबतीत म्हणजे असं कोणत्याही बाबतीत आता बहीण-भाऊ म्हटलं तर थोडासा पजेसिव्हनेस असतोच ना. तर कोण जास्त वाटतं असं? कसं सांगू आता? हां. की आता भाऊ असल्यावर म्हणजे लहान बहीण असल्यावर एक भाऊ मोठा म्हणून तो पजेसिव्ह कुठे ना कुठे वागतो. असं कधी घडलं किंवा पजेसिव्ह तो जास्त आहे किंवा तुझ्या बाबतीत असं वाटलं की ती पजेसिव्ह थोडी जास्त आहे? नाही तसं म्हणजे आता लहानाचं मोठं होताना मेन तर आपल्याला म्हणजे जेव्हा ती आता कुठे अननोन ठिकाणी जाते, हां. म्हणजे आई-वडील असतातच. मी पण स्वतः असतोच. बरेचदा तिच्याबरोबर तिच्या ओळखीचे लोकं पण असतात. पण ते एक फक्त सिक्युरिटी पॉइंट ऑफ व्ह्यूनी विचार येतात. अदरवाईज म्हणजे माहिती असतं, की पजेसिव्ह जर कोणी हां, इन्व्हाईट केलंय, तर तेवढी बेसिक सिक्युरिटी असणार आहे किंवा हां. तिथे एक ओळखीचे 2-4 जण असणार आहेत. अदरवाईज डेली रूटीनमध्ये एवढा विचार नाही आहेत. फक्त हं. कुठे आउटस्कर्ट्सला कुठे चालली आहे किंवा इव्हेंटवरनं यायला उशीर होतोय. हो, पण मला सांग, की आता जसं तू म्हणाली, की तो हॉस्टेलला होता. जेव्हा तो हॉस्टेलला असायचा, तेव्हा गिरिजा भावाला किती मिस करायची आणि तेव्हा काय असायचं दोघांनी भेटणं वगैरे कसं व्हायचं तेव्हा मग? मिस अर्थात करायचे. पण त्याच दरम्यान माझंही ॲक्टिंग, डान्स हे सगळं सुरू होतं. तर जसं आम्हाला शक्य व्हायचं आम्ही त्याच्या कॉलेजच्या इथे जायचो किंवा हं, त्याला शनिवार, रविवार सुट्टी असेल तर तेव्हा तो यायचा आणि हं, मोस्टली तो यायचाच. पण मग तेव्हा असंच व्हायचं, की माझं काही एखादं ऑडिशन आलं आणि मी नसेन तर. हं. तर असं कधी-कधी तेव्हाही व्हायचं थोडे क्लॅशेस. पण आठवण अर्थातच यायची आणि मग तो त्याच्या परीने त्याला जसं शक्य आहे तसं तो यायचा. अ,
आम्ही जसं आम्हाला शक्य होईल तसं आम्ही जायचो त्याला भेटायला. त्यामुळे हो. पण जसा कमी वेळ घालवला असं तुम्ही म्हणता एकमेकांसोबत, मला सांगा वेळ जेव्हा असतो तेव्हा तुमच्या दोघांचा, तेव्हा काय काय प्लॅन्स करता आणि कसा असतो तो दिवस मग? फक्त प्लॅन्सच करतो. प्लॅन करतो आणि एक्झिक्युशन करेपर्यंत हिचा दुसरा दिवस उजाडलेला असतो. म्हणजे जर 10 गोष्टी प्लॅन केल्या असतील तर त्यातले मग कधीतरी एखादी हा. गोष्ट होते. कधीतरी. पण ही किती प्लॅनिंग करून ठेवते, की मला हे करायचं, ते करायचं, असं किती प्लॅनिंग करते दोघांना घेऊन असं? ही आधीच सांगते खरं तर मला, की दादा आता नेक्स्ट सुट्टी जर मिळाली तर आपल्याला हे करायचंय. मग तसं त्याप्रमाणे मग मी आई-बाबांशी बोलणार आणि मग नेक्स्ट वीक जेव्हा सुट्टी हिची झाली, की मग आम्ही रेडी असतो. आमच्या बॅग्स पॅक्ड असतात आणि इव्हन आमचे फ्रेंड्स आणि फॅमिली बरेच जण म्हणतात, की "अरे तुम्हीच हे करू शकताय." कारण म्हणजे आत्ताच तर तुम्ही एका ठिकाणाहून आला, अनपॅक केल्या बॅग्स आणि परत पॅक करून दुसऱ्या ठिकाणी गेला. तर ते आता आम्हाला सुद्धा इतक्या वर्षांपासून ती सवय झाली आहे. म्हणजे आई-बाबांना सुद्धा, मला सुद्धा, तिला सुद्धा, की अचानक कॉल आला, म्हणजे माझ्या कामाने काय किंवा तिच्या कामानिमित्त आणि आता आई-बाबा सुद्धा, हम्म. की फोन आला, की लगेच ऑन द स्पॉट प्लॅन करायचा आणि गाडी काढून निघायचं. घ्यायचं. ते वाह! खूप कॉमन झालंय आता. आणि मोस्टली आमचे प्लॅन्स म्हणजे असेच असतात, की कुठेतरी कुठल्या रेस्टॉरंटमध्ये खायला हो. जायचं किंवा अ, फिरायला जायचं. कारण बऱ्याच वर्षापर्यंत आमच्यासाठी व्हेकेशन्स म्हणजे गावाला जायचं. तर तेच होतं व्हेकेशन. डेफिनेशन ऑफ व्हेकेशन तेच होतं, की अजून कुठे नाही, गावाला जायचं, गावाला सगळ्यांना जायचं. भेटायचं, त्या माणसांना भेटायचं. येस, पण आत्ता मला असं वाटतं तुम्ही फार एकमेकांना ओळखता. असा एक छोटासा गेम आहे माझ्याकडे. तो तुमच्यासमोर बुक्स ठेवलेत, पेन ठेवलेत. मी काही प्रश्न विचारेल. तू तिच्या आवडीची वस्तू लिहायची आणि तू त्याच्या आवडीची वस्तू लिहायची. ओके. नशीब ड्रॉ drawing केले नाहीये. तरी चालेल. ड्रॉ केलं तोच तरी चालेल, जिंकणार ओळखायचं. माझं उत्तर बरोबर असलं तरी ओळखता नाही येणार. किती वर्षांनी ड्रॉइंग बुक हातात घेतली. हो, ही पोर्ट्रेट्स वगैरे बनवायची. चला. हं. फेव्हरेट स्वीट डिश. ड्रॉइंग इझी वाटतंय मला. हो, मोठं माझं आणि लिहित सोपं आहे. असाल तर मोठं लिहा, जे कॅमेऱ्यात दिसेल असं. मग हे ड्रॉ करणं सोपं आहे. ओके. दोघांना ड्रॉइंगची खूप आवड होती का शाळेत? हा. मग ड्रॉइंग बुक सगळे त्याच्याकडनं कम्प्लीट काय? करून घ्यायची. स्वीट डिश ना? स्वीट डिश. हे काय? काय वाटत नाही का? आत्ताच नाही तर पण- म्हटली ड्रॉइंग चांगलं आहे. नाही पण हे उत्तर एक्सपेक्टेड नव्हतं. ह्याला. काय सांगताय? एक मिनिट, तुला माझं ड्रॉ करायचं. हो. हा. हो. पण हे एक्सपेक्टेड नव्हतं. हां. ते तुझे काय? 2-3 आहेत. मी आत्ता जस्ट एक बनवलंय. ओके. मग हिला तर- खूप आवडतात गोड पदार्थ. माझं तर संपलं. काय? माझं तर संपलं. काजू कतली. काजू कतरी आणि बघ कळलं म्हणजे बरं आहे माझं. मोदक. हा म्हणजे ओके, पण- अजून घातलेले काय आवडतं? उकडीचे अजून मोदक. तिला हे अगं, एक्सपेक्टेड नव्हतं. तिला ब्राउनी आवडते. हम्म. ती काढायला अवघड होती ना. जरा शेपलेस असते ती. ओके, आवडती जागा. चला हे पण उत्तर हा? जरा सोपं आहे. जागा म्हणजे व्हेकेशन की कसं? हा, कशी? तिच्या सगळ्यात आवडती जागा. सेमच आहे जरा. ओके. माउंटेन्स. हा, दोघांचं उत्तर ऑलमोस्ट सेमच आहे. माउंटेन्स. माउंटेन्स. ओके, मला वाटतं पुढचं लिहावंच लागेल. कपाटात कोणत्या रंगाचे कपडे सगळ्यात जास्त असतात? हो. गिरिजाकडे सगळा कलर पॅलेट आहे. म्हणजे तिच्याकडे खूप आय थिंक ती बायस्ड अशी नाहीये कुठल्या एका कलरला. हा. कारण तिला इन याचं पण जनरलच actually- बरेच कलर्सचे कपडे, सगळ्या कलर्सचे कपडे घालायला आवडतात. त्यामुळे त्याच्याकडे सगळेच पॅलेट आहेत, कलर पॅलेट्स आहेत. ह्याच्याकडे पण तसे बघायला गेले तर सगळ्याच रंगाचे कपडे आहेत. पेस्टल्स जास्त पण हम्म. सगळ्या रंगांचे कपडे आहेत. ओके, हम्म. 10वीचे टक्के. ते हिचे? पण लिहावं ते लागेल. लिहायचे? ते 70 हा, लिहायचे 74 असं काहीतरी आहेत ना? इथेच लिहूयात.
74 75 राऊंड फिगर करतो हा हम्म. 75 ओके. बरोबर आहे ते. हा 75 बरोबर आहे ना. म्हणजे दोघेही अभ्यासात इक्वलच होतात का? पास होण्यापुरतं मार्क्स मिळवायचे. नाही, आमचे एवढं टीचर्स डोक्यात चांगले होते. येस. असंही म्हणता आमचे येईल. टीचर्स चांगले होते. कसली भीती सगळ्यात जास्त वाटते? तिला कोणत्या गोष्टीची भीती जास्त वाटते आणि दादाला कोणत्या गोष्टी? मला वाटतं ह्याच्यात वेगवेगळे अँगल्स आहेत. म्हणजे आता हा डिझायनर थोडासा बोलायला अँगल्स आहेत. हो, कारण आम्ही जेव्हा आपापसात बोलतो तेव्हा ती एकदम फिअरलेस असते. त्यात काही भीती वगैरे हा प्रकार नाही. हम्म. पण आय थिंक शी इज व्हेरी फिअरलेस. म्हणजे तिच्यात तो भीती हा प्रकार नाही आहे, कारण ती खूप ऑप्टिमिस्टिक आहे. ती भीती वगैरे सगळ्या बऱ्याच गोष्टी माझ्याकडे जास्त दिल्या जातात. कारण मी खूप ॲनालिटिकली जेव्हा विचार करतो तेव्हा हे नाही होणार, हे नाही होऊ शकतं किंवा पण ती खूप जास्त ऑप्टिमिस्टिक आहे आणि त्या बाबतीत ती नको तिथे बघत सुद्धा नाही, की नको हे विचार नकोच आहे, आपण असं जाऊया. हा असे तिचे हा. विचार असतात. हा करेक्ट. आणि दादाला कोणत्या गोष्टीची सगळ्यात जास्त भीती वाटते? आपल्या माणसांना जेव्हा आपण खूप जास्त प्रोटेक्ट करतो किंवा खूप प्रेम करतो एखाद्या आपल्या जवळच्या व्यक्तीवर, तेव्हा तेवढेच इनपुट्स जेव्हा समोरच्या व्यक्तीकडनं येत नाहीत, त्या गोष्टीची भीती वाईट वाटतं. ऍक्च्युली भीती पण नाही म्हणता येणार, वाईट वाटतं. ओके. दोघांनी बनवलेला किचन मधला एक पहिला पदार्थ आहे असा कोणता एकत्र बनवलेला? आहे एकत्र बनवलेलं. एकत्र असं नाही, कारण हा, आम्ही चालेल. mostly- दादाने हा, तुझ्यासाठी म्हणजे- बनवला असेल, तू दादासाठी, असा कोणता आहे? डायरेक्ट लिस्ट आहे. हो, ती बऱ्याचदा जेव्हा आई बाबा गावाला जातात तेव्हा ती अचानक ऍक्टिव्ह होते. तर तिने बऱ्याचदा चिकन करी बनवलेली रिसेंटली हा, लास्ट. चुकून चांगली Last झाली. ती डेली बेसिसवरती नाही करत कुकिंग, नाही करत. पण जेव्हा ती करते तेव्हा अप्रतिम करते. So- चिकन करी, हा, काय काय? खिचडी, फ्लॉवर बटाट्याची भाजी, हा, पचडी एक तिला खूप आवडते. टोमॅटोची चटणी, ज्याला बरेच जण टोमॅटोची चटणी म्हणतात. हा. मी लिहिलंय सँडविच, हा, मॅगी, प्रोटीन शेक, हा. हो. हो, तेव्हा आम्ही स्मूदीज आणि प्रोटीन स्मूदीज शेक आणि प्रोटीन शेक काय काय मिक्स करून बनवायचो आम्ही. बनवायचं. तुम्ही पहिल्यांदा ट्रिपला गेला असाल एकत्र, ते इयर काय होतं? ओ, शाळेतनं गेलेलो. वा. School trip. कोणती? 2007 किंवा 6. मी 6वी 7वीत होतो आणि ही 5 वर्ष लहान, दुसरी तिसरीत होती आणि आम्ही सोलापूरला गेलेलो. स्कूलची पिकनिक होती स्कूलची पिकनिक होती. आणि तेव्हा आम्हाला सांगितलेलं की कोणी पैसे आणायचे नाही, पूर्ण ट्रिप स्पॉन्सर्ड आहे. आणि आम्ही गेलो काही पैसे न घेता आणि तिथे गेल्यानंतर कळलं की अरे जेवण चांगलं नाहीये. सगळे पैसे घेऊन आले, सगळे पैसे घेऊन आले. पण पैसे न घेता गेलोय. मग आमच्याकडे तेव्हा कधी असे मोजून 10 रुपये होते आणि आम्ही दोघांनी एक कोल्ड्रिंकची बाटली घेऊन हो. शेअर केलेली ती. वा. तू कोणता इयर मी लिहिलंय? 2024 लिहिलं. आता हिमाचलची आई trip. बाबांबरोबर. ओके. जी फॅमिली ट्रिप होती, ओके. ती ट्रिप लिहिली. फेवरेट स्ट्रीट फूड? गिरिजाचं. फूड आम्ही ऍक्च्युली आम्हाला सगळंच खायला आवडतं हो, घरात. हो, पण तरी हिला मोमोज खूप आवडतात ओके. आणि चाट सुद्धा. घ्यायचं होतं उत्तर. ठीक आहे. आम्ही दोघं जर म्हणजे बाहेर निघालो ना, आम्ही खूप खूप म्हणजे आम्ही खूप दोघंही खातो. खवय्ये आहे. आम्हाला बनवणं मला थोडं बनवणं कमी होतं, पण आम्ही दोघं बाहेर निघतो तेव्हा सगळं खातो आम्ही, सगळं खातो. आम्हाला हो. नवीन नवीन क्युझिन ट्राय करायला आवडतात. आणि मला बरेचसे डिशेस ह्याच्यामुळे कळलेत किंवा मी इंट्रोड्यूस झाले नवीन नवीन डिशेसना. मी पदार्थ एक्सप्लोअर करायला लागले. कधी कधी आपलं असं असतं की आपलं हे छान आहे तर आपण हेच खाऊयात, पण समोरचा पदार्थ चांगला आहे की वाईट आहे हे खाऊन बघितल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. तर ते मी ह्याच्यामुळे करायला लागले की
आधी आपण ट्राय तरी करूयात की कसं आहे बघूयात, मग आपण ठरवूयात की आपल्याला हे आवडतंय की नाही. एक शेवटचं आहे निकनेम. अरे हे नाही बोलू शकत. म्हणजे असं काही वाईट नाहीये, पण हे आमचं खूप लहानपणीपासूनच आहे. हो, दुसरं सांगू शकतो. नाही, दोन्ही ऐकायला पदार्थाचं आवडेल. नाव हा? नाही, पदार्थाचं नाव नाही. तुम्ही पोस्ट मध्ये टाकलेलं तेच. नाही नाही ते. तर हिला माल. तर हिला लहानपणे तिला बोट चोखायची सवय होती. मग तिला अंगठा चोखायची मला सवय माहित होती. नाही तू काय सांगतोस. आणि अंगठा चोखायची सवय असल्यामुळे नाही काय ते कशावरनं आलं नाव? पण नाव काय? तूच सांग. नको. ते खूप इंटिमेट आहे खरं तर. म्हणजे ते 4 घरी सुद्धा 4 लोकांमध्येच ते माहिती आहे. अजून हा. एक्सटेंडेड फॅमिली वगैरे पण कोणाला माहित नाही. पण त्याच्या थोडक्यात त्याचा अर्थ आहे बलून. म्हणजे ती लहान असताना एकदम अशी गुबगुबीत होती. आणि कोकणीमध्ये तो एक वर्ड आहे विच मीन्स बलून किंवा सॉफ्ट आणि अशी गुबगुबीत. तर त्याच्यावरनं नाही. निकनेम पण किती डिस्कस केलं गेलं ते. 2-3 आहेत त्यामुळे. हो. आणि ती लहानपणापासून आहेत आणि आता ऍक्च्युली असं होतं की ती का आपण ठेवली असती. आणि आम्हाला आम्ही दोघांना अजूनही कधी कधी मस्करीत आम्ही ती नावं बोलतो, हो. पण आता विचार केल्यानंतर असं होतं की आपण का ती नावं ठेवली असती. आणि आम्हाला दोघांना अजून एक अशी सवय अजूनही आहे की काही नवीन शब्द जर ऐकला तर त्या शब्दाची वाट लावायची. आणि लहान असताना नवीन शब्द ऐकला की मी त्या शब्दाने मग हिला हाक मारायचो. काहीही म्हणजे तो कनेक्टेड असेल नसेल तरी सुद्धा. आणि मग हिला तेव्हा राग यायचा. मग तिला राग आला, मग तिचं ते त्यावेळेचं निकनेम असायचं. पण मारामारी केली आहे अशी लहानपणी कधी कोणत्या गोष्टीहून? जसं आत्ता निकनेम सांगितलं, मग तिच्याकडनं असं कधी आलंय पळत पळत येऊन मारणं वगैरे असं कधी झालंय? नाही. मारामारी नाही. कधीच नाही. पहिली कधीच नाही. भावंड बघितली जी भांडलीच नाहीयेत, मारामारीच हो. केली नाहीये तशी. हां. आम्हालाही असं असं होतं कधी की अटॅक मोडला कधी नाही एवढ्या गेलोय एक्स्ट्रीम आम्ही. लेवल पर्यंत आम्ही कधी राग येऊच दिला नाही नाही. एकमेकांना. त्याला पण सगळ्यांना सांगू शकाल अशी काही निकनेम आहेत? काय प्रेमाने तरी कधी काही असं- बोलले असेल? नाही, बाबा तिला मन्या म्हणतात. पण तेही का म्हणतात माहित नाही. हां, मन्या म्हणतात तिला. पण बाकी नाही. तिला नाही. गिरिजा म्हणूनच. गिरीजा म्हणूनच आणि दादा म्हणूनच. ओके. पण असे कोणते सिक्रेट्स आहे जे तू त्यालाच जाऊन सांगितलं किंवा तिने तुला येऊन सांगितलं? अशी कोणते सिक्रेट्स आहेत दोघांमध्येच आहे जे घरीही माहिती नाही आणि असं कोणाला माहित नाही? एखादं सिक्रेट मला ऐकायला आवडेल खरं तर. नाही, मग ते नाही. सिक्रेट नाही राहणार. पण असं काही नाहीये की जे ह्याला माहिती आणि घरी माहित नाही, किंवा असंही नाहीये की मला माहिती आणि घरी माहित नाही. पण असा कोणता प्रसंग असतो की की असं असतं की काहीही झालं की पहिले जाऊन भावाला सांगायचं आणि तुझंही असं काही झालं की पहिले जाऊन हिला सांगायचं? हां, म्हणजे फर्स्ट लेयर ऑफ काही कम्युनिकेशन असेल की म्हणजे कुठली चांगली बातमी असेल किंवा जर काही डिसिजन्स घ्यायचे असतील तर जसं आपण आई-बाबांबरोबर बोलतो तसं ती एक मीटिंगच असते. हां, राउंड टेबल कॉन्फरन्स. पण घरात दोघांमध्ये दहशत कोणाचीच असते? दहशत अशी नाहीये कोणाचीच. आमच्या आई बाबांची. कारण आई-बाबांचीच दहशत जास्त आहे. आपण बोलतो ना की एखादी गोष्ट डिस्कस करतो पण शेवटी करायची हिच्याच मनाने. नाही, ते असं- सिच्युएशनल असतं मग ते. हां, ते तसं सिच्युएशनल काही असतं. म्हणजे त्या बाबतीत घरी असं साइड्स वगैरे असं हां. काही नाही आहेत. ते खूप न्यूट्रल म्हणजे सिच्युएशन वाईज की आता ही जे म्हणते ते बरोबर आहे तर बरोबर आहे त्या हां, वेळेसाठी. मग ते मग तिथे त्याच्यात असं काही लहान नसतं मोठं असं की काही नाही. किंवा ही लाडकी किंवा हा लाडका असं काही नसतं. त्या सिच्युएशनला ज्याच्याकडून जे उत्तर येईल, जे वाटेल की नाही नाही हे बरोबर वाटतंय, तर ते योग्य असतं. हो. पण जेव्हा ही फील्ड निवडली तेव्हा दादाने किती सपोर्ट केला होता सुरुवातीपासून? किंवा एक असतं ना की बहीण या फील्डला जाते तर थोडेसे कितीही काही झालं तरी मनात अनेक शंका येतात फील्डला घेऊन. तेव्हा कसं स्वतःची एक समजूत काढणं असतं, हां चल ती करते आपण तिला सपोर्ट केला पाहिजे, ही प्रोसेस कशी होती दोघांसाठीची?
मी आधीपासून, टू बी व्हेरी ऑनेस्ट, आजही जेव्हा मी बाहेर कोणाला भेटतो तेव्हा मला तो अँगल येतो की अरे गिरिजा एवढं काम करते आणि लोक अप्रिशिएट करतायत. ही नक्कीच एक कौतुकाची गोष्ट आहे, पण माझ्यासाठी मे बी कारण मी ते बघत आलो इतक्या वर्षांपासून, ते खूप ऑर्गॅनिकच होतं आणि अजूनही ऑर्गॅनिकच आहे. मला अजूनही आठवत आहे, ती वयाच्या मला वाटतं तिच्या 3 का 4 वर्षाची असल्यापासून ती जशी घरी यायची, होमवर्क वगैरे सगळं ती स्कूलमध्येच कंप्लीट करायची, घरी आल्यानंतर फ्री असायची. तर दुपारी जेवण वगैरे झालं, सगळे झोपलेत, तर हळूच बॅकग्राऊंडमधनं आवाज यायचा, हिंदीमध्ये, मराठीमध्ये, वेगवेगळ्या भाषेत. तुला सांगितलेलं मी असं नाही करायचं, का केलं? आणि मग आवाजाला ऐकत 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 तुम्ही गेला की ही आरशासमोर आईची ओढणी घेऊन आणि लाकडी किंवा स्टीलची स्केल घेऊन ती स्वतःशीच बोलते मिरर समोर. तर एक दिवस ती टीचर झाली आहे, दुसऱ्या दिवस अजून काहीतरी झाली आहे. तर ते बघता बघताच मी पण मोठा झालो की ती ॲक्ट करते, ती मिमिक्री करते कोणाची तरी, स्कूलमधल्या टीचरची किंवा एक कुठली तरी नवीन व्यक्ती भेटली आणि त्यातलं एक कुठला तरी एक आपण म्हणतो ना कॅरेक्टरिस्टिक, तो तिने नोटीस करून बरोबर ऑब्झर्व केला आणि ती रिफ्लेक्ट करते इकडे. तर तिथूनच मला वाटतं आईबाबांनी सुद्धा त्यावेळी ती गोष्ट बघितली आणि तिला तेव्हापासूनच प्रोत्साहन दिला. म्हणून मला सुद्धा असं काही शंका किंवा असं काही नव्हतं, कारण तिच्यात सुद्धा ते ऑर्गॅनिकली बिल्ड होत गेलेलं आणि आम्ही पण सगळे ते बघत बघत, म्हणजे अचानक काहीच नाही घडलं, ते आणि सगळं थोडं झालं थोडं असं की होत या गेलं. क्षेत्रातलं आमच्या फॅमिलीमध्ये कोणीच नाही, त्याच्यामुळे तेव्हा मला माझ्या डान्स सरांनी सांगितलं की ही चांगलं करते तर हिला शिकू द्या. तर त्यांनी ते सांगितल्यामुळे आम्ही ते फक्त फॉलो करत गेलो आणि ही जी संपूर्ण प्रोसेस आहे ते आम्ही एकत्रच एक एक पाऊल टाकत पाऊलही टाकत गेलो आणि शिकतही गेलो ॲट अ टाइम. त्यामुळे आम्हाला कोणालाच काहीच कल्पना नव्हती की हे कशा पद्धतीने असतं किंवा काय करावं लागतं आपल्याला इथे पोहोचण्यासाठी. त्यामुळे जे अर्थात दादा असेल, आई-बाबा असतील, आजोबा असतील, ह्यांनी खूप सपोर्ट केला आणि त्यामुळेच आज मी इथे जे आहे ते आहे. अ, दादानी जसं म्हटलं तसं कधी स्क्रिप्ट लिहून देणं असेल किंवा कधी कुठे ऑडिशनला जायचं असेल किंवा कुठे शूटला जायचं असेल, तर तो कायम माझ्यासोबत होता. म्हटलं तसं आत्ताही आहे. तर तो कायम असा असतो की ठीक आहे आपण करूयात. बघू ना आपण, करूयात काहीतरी. मी माझं डेटचं बघतो काय कसं आहे. मग आपण तुझं बघूयात आपण कसं मॅनेज होतं. तर ते कायम त्याचं ते अ, कायमच होतं. मग तो कधी-कधी म्हणतो, की अशा पद्धतीचा तू रोल काहीतरी अ, कर बघ, काहीतरी वेगळं करून बघ. तर तो वेगवेगळ्या पद्धतीने मला कायम मोटिव्हेट करत आलाय, मला कायम सपोर्ट करत आलाय. तर आई-बाबा आणि दादा तिघंही या संपूर्ण प्रोसेसमध्ये डे 1 पासून माझ्यासोबत आहेत. पण दादाला कोणती भूमिका गिरिजाची सगळ्यात जास्त जवळची वाटते? कोणती आवडली सगळ्यात जास्त? तिचं आतापर्यंत तिने बऱ्याच मूवीज सुद्धा केल्या आहेत, ज्या तिच्या इनिशियल इयर्समध्ये केल्या. तर तेवढ्या अपॅरेंटली रीच नाही झाल्या ऑडियन्सपर्यंत. रिसेंटली तिने स्टार प्रवाह आणि तिथे सिरियल्समधून सुद्धा ती बऱ्याच हो. प्रेक्षकांपर्यंत पोहोचली आहे. पण मला वाटतंय की तसं सिलेक्ट करणं, आय थिंक इट्स टू अर्ली. कारण तिला अजून बरेच रोल्स एक्सप्लोर करायचे आहेत. जे वेगवेगळे कॅरेक्टर्स म्हणा किंवा वेगवेगळे इमोशन्स जे आहेत, ते अजून तिला सुद्धा म्हणजे ॲज अन आर्टिस्ट, ॲज अन ॲक्ट्रेस, तिला सुद्धा ती क्युरिओसिटी आहे की मला अजून वेगवेगळे रोल्स एक्सप्लोर पण करायचे आहेत आणि मग त्याच्यात बायोपिक झाली किंवा ॲक्शन फिल्म झाल्या किंवा कॉमेडी झाली. कारण जसं आपल्याला माहिती आहे 9 रस आहेत. हो. तर त्या 9 रसामध्ये अजून बरेच रस तिला पण एक्सप्लोर करायचे एक्सप्लोर आहेत. करायचंय. पण तुला कोणत्या भूमिकेत तिला पाहायला आवडणार? ॲक्शन
मूवीमध्ये तिला हो. बघायला बरं वाटेल. किंवा असं मस्तीखोर भूमिकेत, कारण ती पण एक तिची बाजू आहे, जी मला वाटतं तिला सादर करायला आवडेल. हम्म. कॉमेडी पण झाली. कॉमेडी पण हो. आहे. हो. मला असं वाटतं लवकरच हळूहळू आत्तापर्यंत इतक्या केल्या त्याच्याहून आता नवरसातही वेगवेगळ्या तू ट्राय करशील आणि मिळतीलच आहे तसे रोल. पण आता जर विचारलं की आत्तापर्यंत ज्या भूमिका केल्या त्यातनं प्रत्येकजण ती भूमिका बघितल्यावर असं म्हणेल की सून असावी तर अशी असावी. सो घरी असं कधी होतं की अशी भूमिका बघून असं म्हटलं जातं की प्रभूंच्या घरी सून येणारी असावी तर ती अशी असावी. असं कधी झालंय बोलणं? नाही, नाही, सध्या तरी नाही. असं काही नाही असे झालंय. डिस्कशन्स नाही सुरू आहेत सध्या. मग दोघं आता वेळ कसा काढता एकमेकांसाठी जर इतकी बिझी असते किंवा आता जशी तू आता मागची मालिका करत होती, कोण होतीस तर तू काय झालीस तू आणि तेव्हा एक कमळाचा सीन झालेला ज्यात तुला दुखापतही झाली होती. असे जेव्हा सीन असतात ना, हे एक आर्टिस्ट म्हणून करताना किंवा एक मुलगी म्हणून करताना तर आणखी जास्त भीती वाटते. मग तेव्हा दादाचा किती सपोर्ट येतो? घरून तर सपोर्ट असेल, पण एक असतो ना, की दादाचा कॉल आल्यावर तो काही गोष्टी आपल्याला आणखी वेगळ्या पद्धतीने समजून सांगतो. ते असे कधी सीन्स असताना दादाचं किती मोटिव्हेशन असतं तुला या सगळ्यात? खरं तर मला अंदाजच नव्हता तो सीन करताना की मला काय अडचणी येऊ शकतात किंवा जसं मी साडी नेसून पाण्यात गेलेले तर मला हा अंदाजच नव्हता की पाण्यात जाताना ती साडी पाण्याच्या ह्यानी ती वरती वरती येईल, मग आपल्याला ती सावरत अजून आत जायचंय, वेल असेल. मग नंतर कळलं की त्याच्यात मगर पण असते. हम्म. तर त्या ह्या सगळ्याचा विचारच नाही केला. मला फक्त एवढंच होतं की मला तो सीन करायचा आहे. ते करताना नंतर मला कळलं की काय काय प्रॉब्लेम्स होत होते किंवा मी जेव्हा पाण्यात होते आणि कॅमेरामॅन जे असतात ते तेव्हा वायडर फ्रेमसाठी ते बाहेर होते पाण्याच्या. पण जेव्हा क्लोज शॉट्स घेण्यासाठी ते जेव्हा पाण्यात आले तेव्हा तेव्हाच त्यांनाही कळलं की किती डिफिकल्ट आहे आतमध्ये पाण्यात जाऊन शूट करणं. तर मी त्यांना सांगितलं, पण मला तेच वाटतंय की जोपर्यंत आपण ऑन फील्ड जाऊन काम करत नाही तोपर्यंत ते समोरच्याला नाही कळत आणि याच्यात काही चुकीचंही नाहीये. हम्म. तर मी तो सीन केल्यानंतर त्यांना सांगितलं की असा असा सीन आहे. पण मला खरं स्वतःलाही त्याचं एवढं काही गांभीर्य नव्हतं की मला काय प्रॉब्लेम्स होऊ शकतात किंवा मला नंतर कळलं की मला काटे टोचतायत. तर ते टोचलेत. पण आता त्याचं एवढं काहीच नव्हतं मला की अरे काटे टोचलेत. मला सॅटिस्फॅक्शन याचं होतं की मी सीन केला आणि तो चांगला झाला. हम्म. त्यामुळे ती गोष्ट ॲक्चुअली त्यांच्यापर्यंत गेलीच नाही की काटे टोचलेत किंवा काय. पण अर्थात त्यांना याचं कौतुक आहेच किंवा त्यांना कौतुक वाटतं जेव्हा मी असे काहीतरी सीन्स करते किंवा याचं धाडस करते. वरून खाली पडण्याचं असेल किंवा अर्थात सगळे प्रिकॉशन्स घेऊनच. हो. पण त्यांना छान वाटतं उलट की काहीतरी तू वेगळं करतेस, करण्याचा प्रयत्न करते. जसं लाठीकाठी असेल, हम्म. तो स्वतः मला लाठीकाठीच्या क्लासेसला सोडायला यायचा, तो बघायचा. तर तो बघायचा आणि तो म्हणायचा की "वाह! तू चांगलं करतेस" किंवा कालच त्यांनी मला स्विमिंग करायला शिकवलं. काल थोडा वेळ होता तर. तर तो शिकवतही होता आणि तो मला सांगतही होता की "एका तासात तू चांगलं शिकलीस." तर त्यांना चांगलंच वाटतं जेव्हा मी असं काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न हम्म. करते आणि त्यांचं म्हणणं असतं की "तू काहीतरी वेगळं शिक" किंवा कारण ते कधीच वाया नाही जात. तर तो प्रोत्साहन त्यांचा कायमच त्याचाही पहिल्यापासून आहे. खरं तर गिरिजाच्या बाबतीत हीच खूप छान गोष्ट आहे, की ती कोणतीही गोष्ट शिकते. जसं आता सीनसाठी तिने लाठीकाठी ते पूर्ण शिकली ती आणि हे बघून खरं तर खूप छान वाटत होतं. असं तू खूप काही शिकत असतेस. मला सांगा ही एवढं करते आणि त्यात पुण्याला असतो दादा किंवा वेगवेगळ्या ठिकाणी असतो. कसा वेळ काढता दोघं एकमेकांसाठी? की सुट्टी असेल तोच वेळ मिळतो तेवढाच? की ठरवून काढता कधी-कधी वेळ? ठरवून काढतो. आणि तिच्या बाबतीत म्हणायचं झालं तर तिला शूट्समुळे लिमिटेड टाईम असतो. त्यामुळे मग जेव्हा तिला वेळ असेल त्याप्रमाणे मग बऱ्याच गोष्टी तिथे त्या दिवशी त्या वीकेंडला तशा मग प्लॅन होतात. पण असं. कॉल करून त्रास देत असते मध्ये-मध्ये? हो, चालू असतं. कॉल चालू असतात. मी इथे असेन किंवा लांब असेन, कुठेही असेल तरी फोन चालू असतात आमचे. पण त्रास नाही देत कॉल करून. त्रास नाही, मस्ती.
तुम्ही शेवटचे कधी फिरायला गेला होता? फॅमिली बरोबर आम्ही लास्ट हिमाचलला गेलो, त्यानंतर काश्मीरला काश्मीरला गेलो. मागच्याच वर्षी. हा लास्ट इयर. मला असं वाटतं तीच मग तुमच्या आठवणीतली ट्रिप असेल. हो. पण आम्हाला अजून आठवणी क्रिएट करायच्या आहेत. पण तिथे जाऊन काय आठवणी क्रिएट केल्या? कारण की मी जेव्हा दोघांचे इंस्टाग्राम बघितले तेव्हा ते खूप ते फोटोज होते. सो खूप मजा मस्ती केली. काय काय आठवणी तिथे क्रिएट करून आलात? मेन म्हणजे आई बाबा त्यांच्यासाठी वेकेशन म्हणजे गावाला जाणं हो. आणि सगळ्यांना काकांना मामांना भेटणं. तर हेच होत आलेलं बऱ्याच वर्षांपर्यंत. त्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा हे नवीन होतं की आपण दुसरीकडे का जातोय, आपण गोव्याला जाऊया, आपण आपल्या घरी जाऊया. तर मग तिथे गेल्यानंतर करायचं काय? मग ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीज झाल्या किंवा बर्फामध्ये खेळणं झालं किंवा स्टॉल स्ट्रीटवरती फूड काही खाणं झालं किंवा सहज चालत फिरणं झालं. डुईंग नथिंग हे सुद्धा त्याचा एक मेन भाग होता. त्यामुळे आम्ही आईबाबांना जेवढं जमत होतं तेवढं आम्ही त्यांच्याबरोबर गोष्टी केल्या. नंतर मग ते रेस्ट करत असताना आम्ही वॉक करत जायचो. मग मॅगी खा. हां, तेच मी सांगणार होते. माझी खूप इच्छा होती की तिथे जाऊन मॅगी आणि मोमोज खाण्यात जो आनंद आहे तो वेगळाच आहे. तर आम्ही दोघंच असेच निघालो होतो वॉक करत आणि तिथे जाऊन आम्ही एका स्टॉलवर मॅगी खाल्ली आणि कमाल लागत होती मॅगी. तर तो मला एक तो क्षण खूप आठवतो. तिच्या चेकलिस्टमध्ये होतं की दादा तिथे आपल्याला जाऊन मॅगी माउंटेन्समध्ये जाऊन खायची. मॅगी खायची आहे. येस, पण आणखी काय काय चेकलिस्ट आहे? दोघांची मिळून जर विचारलं आणखी कुठे कुठे फिरायला जायचं असं काही ठरतंय? हो, लिस्ट तर मोठी आहे मोठी खूप. आहे. आणि ऑफकोर्स म्हणजे महाराष्ट्रात आणि इंडियामध्येच सुरुवात तिथूनच आहे. कारण आपल्या इथे भरपूर स्पॉट्स आहेत जे आहेत. आपल्याला माहिती पण नाही आहेत. हम्म. तर सुरुवात इंडियापासून आहे. बाहेर पण जायचं आहे. बाहेर पण जायचंय. आणि मेन हेच आहे की आम्हाला फिरायचं आहे म्हणजे एका ट्रॅव्हलरसारखं फिरायचं म्हणजे बॅकपॅक. म्हणजे तो तरी त्यांनी ते एक्सपिरियन्स केलाय. बॅकपॅक करून टेंटवरती खूप एकदम हाईटला जाऊन चालत जाऊन फुल एक्सप्लोअर करणं, टेंटमध्ये राहणं, मग तिथेच जेवण बनवणं, हे सगळं त्यांनी एक्सप्लोअर केलं. ते मला करायचं आहे. म्हणजे आपण असे चांगलीच गोष्ट आहे, आपण हॉटेलमध्ये जाऊन पण राहतो तिथेच, पण एक अशाही पद्धतीने मला एक ट्रिप एक्सपिरियन्स करायची आहे की आपण स्वतः सगळं आपल्याला जे लागतं सामान ते सगळं कॅरी करून ती जागा एक्सप्लोअर करणं, तिथल्या माणसांशी बोलणं, तिथलं लोकल फूड ट्राय करणं आणि त्यांच्या पद्धतीने आयुष्य जगणं, त्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी एक त्यांची जागा बघणं, हे मला एक्सप्लोअर करायचं आहे. पण मला असं वाटतं तुमच्या दोघांचे प्लॅन खूप सिमिलर आहेत किंवा तुमचे विचार खूप पटकन जुळतात. म्हणून कदाचित भांडण होत नसेल. अगदीच. पण असाच आता पुढचा गेम आहे माझ्याकडे. टेलिपॅथी गेम आहे. मी काही शब्द सांगेल, सो पहिला वर्ड जो पण लक्षात येत असेल तर दोघांनी एकत्र म्हणायचं आहे लगेच. अच्छा. सो बघूया तो. कलर. कलर एकत्र म्हणायचंय पटकन. अच्छा. येलो. एकत्र म्हणायचंय, लगेच सांगायचंय. ओके. मिठाई. काजू कतली. फूल. झेंडू. कमळ म्हणलं. चॉकलेट. डार्क चॉकलेट. डार्क चॉकलेट. फ्रूट. ऍपल. प्लेस. प्लेस माउंटेन्स. हा, म्हणजे मी हिमाचल म्हणणार होते पण सेम सेमच झालं. मूवी. ये जवानी दिवानी. ही मूवीज जास्त बघते माझ्यापेक्षा. माउंटेन्स, कारण की माउंटेन्स आहे. ओके. ऍक्टर. ही रणबीर कपूर. रणबीर कपूर. तिला ती फॉलो करते, ती म्हणजे त्याच्या बरेच मूवीज बघते. ऍक्ट्रेस. अगेन माझंच उत्तर येईल, कारण हा, की मी जास्त आलिया भट. त्याच्यावर जर कम्पेअर केलं तर मी जास्त फिल्म्स बघते. मी जरा आउटडेटेड आहे इन टर्म्स ऑफ मूवीज. सॉन्ग. अगेन हे सिमिलर नाही येणार मे बी. हा, पण सॉन्ग मी आर्टिस्ट सांगू शकतो. मोहित
ओके. मोहित चव्हाण. मोहित चव्हाण, हा, अरिजित सिंग. अरिजित सिंग. हा. ओके. सिबलिंग पटकन कोणाचं नाव आठवतंय? मला विराजच नाव आवडतं सिबलिंग हा, म्हटलं येऊ तर. शकतं. हा. म्हणजे जिचं नाव याने घेतलं ती खरं तर आमची सिबलिंग नाही आहे, पण ऑलमोस्ट म्हणजे आम्ही जेव्हा पुण्याला राहायचो तेव्हा आमच्या शेजारी ती राहायची आणि तिला अक्षरशः आम्ही लहानाचं मोठं हो. होतानाही बघितलंय आणि म्हणजे जसं ह्यानी मला लहानाचं मोठं होताना बघितलंय किंवा मला सांभाळलंय तसं लिटरली आम्ही दोघांनी तिला तिला सांभाळलंय. सांभाळलं. तर विराचंच नाव येऊ शकतं. ओके. मुंबई पुणे? हा, पुणे मी मुंबई, हे उत्तर ह्याच्यावरती वेगळं debate होतं असणार आमचं. आहे, हे वेगळं उत्तर असणार आहे, त्याच्यामुळे परत पटकन देऊन पण टाकलं. काय याच्याहून जास्त डिबेट करता? तुला मुंबईतलं आवडतं? हा, म्हणजे मला माझ्यासाठी मुंबई म्हणजे अगेन ही ते नेहमी- कामाच्या पण पर्स्पेक्टिव्हनी आहे आणि हो. थोडंसं राहणीमान आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण मुंबई पुण्याच्या भांडण किती वेळा होतात घरात? डिबेट्स किती वेळा ते होतात? जेव्हा जेव्हा होतात तेव्हा डिबेटच होतात. डिबेटच होतात. आणि पण ती दरवेळी आमचे दरवेळी मग नवीन नवीन पॉइंट्स येतात की का मुंबई बेटर आहे, का पुणे बेटर आहे. मग आता एखादी आपण छोटीशी मुंबई का बेटर आहे आणि पुणे का बेटर आहे यावर नको. बोलूया. नको. मला 2-3 एपिसोड्स करावे लागतील त्याच्यावरती. बाप. एवढे पॉइंट्स येतील त्याच्यात. पण आता इंडस्ट्रीत काम करताना खूप अप्स अँड डाऊन्स येत असतात. मला सांग की जसं तू मगासपासून सांगते की त्याचा सपोर्ट तुला खूप होता, तो तुझ्यासाठी वेळ काढतो वगैरे, पण या इंडस्ट्रीत काम करताना एक मेंटली सपोर्टही लागतो. तो दादाकडनं किती असतो तुला प्रत्येक वेळी? नक्कीच आहे आणि मी त्याच्याबरोबर गोष्टी डिस्कस करू शकते किंवा मी कधी अशी थोडी अडकले, कन्फ्यूज झाले. मध्यंतरी मी अशा सिच्युएशनमध्ये होती की टचवूड माझ्याकडे 2 ऑप्शन्स होते की मी हे काम करू की ते काम करू. तर तेव्हा त्यांनी मला असं नाही सांगितलं की तू हेच कर किंवा तेच कर. त्यांनी मला ह्याचे प्रोज अँड कॉन्स काय आणि ह्याचे प्रोज अँड कॉन्स काय हे सांगितलं. त्याच्यानंतर तो म्हणाला की तुझ्यावरती आहे, तुला काय योग्य वाटतंय, तू दोन्ही गोष्टींचा विचार कर आणि मग तुला जे योग्य वाटतंय ते कर. तर असं फक्त याच बाबतीत नाही, कुठल्याही गोष्टींच्या बाबतीत तू मला पर्स्पेक्टिव्ह एक देतो आणि मग तो निर्णय माझ्यावर लादत नाही, तो माझ्यावर सोपवतो की असं असं मला वाटतंय, आफ्टर ऑल निर्णय तुझा आहे. पण हे प्रत्येकच बाबतीत तो तसा असतो. येस, पण आता आम्ही बघतो की तू दादासोबत रेड कार्पेटवर या अनेक इव्हेंट्सला येत असते, जेव्हा असं म्हटलं जातं की गिरिजाचा भाऊ, ही भाऊ म्हणून किती प्राऊड मुमेंट वाटते खरं तर. हा, प्रचंड खूप 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 बरं वाटतं. म्हणजे ते इमोशन्स, ते फिलिंग सांगू शकत नाही, त्याच्या पलीकडे येते. कारण स्टिरिओटिपिकली असं असतं की मोठ्या भावाच्या किंवा बहिणीच्या मुळे आपण लहान भावंडांना ओळखतो. इवन स्कूल कॉलेजेसच्या सेटअपमध्ये इवन टीचर्स जे असतात त्यांचं जे कम्पॅरिझन चालू असतं की अरे मोठा भाऊ किंवा मोठी बहीण अशी होती, मग लहान असं का. तर तसं नाही आहे आणि त्यामुळे बरं पण वाटतं. आणि पण हे फ्रॉम थर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू, जसं मी सांगितलं की फ्रॉम द इंटरनल पॉईंट ऑफ व्ह्यू बऱ्याच गोष्टी त्या ऑर्गॅनिकली थोड्या इव्हॉल्व्ह होत गेल्या. त्यामुळे ते खूप नॅचरलसुद्धा वाटतं आणि ती तशी खूप कॉन्फिडंट आहे. ती कुठेही रेड कार्पेटवरती वॉक वगैरे करताना किंवा आजच्या इंटरव्ह्यूला वगैरे तिला शी फील्स ॲट होम. हे तिचं प्रोफेशन असल्यामुळे मी अजूनही थोडी भीती वाटते, पण ठीक आहे. इवन आय एम लर्निंग, इवन आय एम इव्हॉल्विंग विथ हर. असं पण या नात्यात कोणता एक असा गोष्टीचा दुवा वाटतो की तुम्हाला अटॅच ठेवण्यासाठी, ही गोष्ट आमच्यात खूप सिमिलर असं म्हणतो ना की तो दुवा आहे दोघांमधला, असा कोणता वाटतो गिरिजा तुला? विचारच मला वाटतं आम्हाला जोडून ठेवतात, जे आमचे सिमिलर आहेत बऱ्यापैकी. भलेही आमच्यात 5 वर्षाचा अंतर असलं, मी जेनझी असले तरी विचारच आहेत जे आम्हाला जोडून ठेवतात आणि ते बऱ्यापैकी सिमिलर आहेत. ते कसे आहेत, का झालेत माहीत नाही, पण आहेत आणि तीच गोष्ट आम्हाला जोडून ठेवते. आणि मला वाटतं ते जे आहेत विचार ते
बदलले नाही पाहिजेत एकमेकांच्या हिशोबाने, हम्म. किंवा आम्हाला एकमेकांबाबतीत जे वाटतं ते इक्वेशन, ती भावना बदलली नाही पाहिजे आणि तीच गोष्ट आम्हाला धरून ठेवणार आहे. पुण्यातली मुलगी मुंबईत येऊन स्वतःचं नाव करते, ही भावासाठी तर एक मुवमेंट असेल, पण तिचा तो स्ट्रगल पाहता काय सांगावं असं वाटतं, की आज तिला जर काही गोष्टी सांगायच्या असतील तर काय असणार आहेत ते एक भावाकडून? नाही, मला वाटतं मी तिला काही सजेस्ट किंवा रेकमेंड करण्यापेक्षा मी तिला म्हणेन की ज्या गोष्टी करून तू इथपर्यंत आली आहेस त्याच गोष्टी तू करत राहा बस. म्हणजे कारण मी या फील्डमधला नसल्यामुळे मी तिला तसं काही प्रोफेशनल किंवा असं काही सल्ला नाही देणार. आणि मी एवढा पण मोठा नाही आहे तिच्यापेक्षा की 4-5 उन्हाळे पावसाळे जास्त बघितलेत म्हणून मी तुला सल्ला देईन वगैरे असं नाही म्हणा. पण ती करते, ती व्यवस्थित करते आणि ती नुसतं गोष्टी करत जात नाही प्रोफेशनल लाईफमध्ये. ॲट द सेम टाईम ती पर्सनली बऱ्याच गोष्टी शिकते सुद्धा आहे एक माणूस म्हणून. त्यामुळे ती दोन्ही गोष्टींना इक्वल वेटेज देते जेव्हा मी एक भाऊ म्हणून बघतो तिला. आणि बाकी आई बाबा वारंवार आमच्याबरोबर असतात, आम्हाला सांगत असतात. त्यामुळे हंबल राहणं किंवा ग्रेटफुल राहणं आणि प्रोफेशन हा एक भाग आहे आयुष्यातला, पण आपण माणूस म्हणून आपण कॉन्स्टंट असतो, तो भाग कॉन्स्टंट आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे मला वाटतं ती चांगला बॅलन्स मेंटेन करतेच आहे. आणि जशी जशी तिची जर्नी पुढे जाते ती इव्हॉल्व्ह पण त्या दिशेने होतेच आहे. अगदीच. आणि ही वाटतं तिच्यातली चांगली क्वालिटी आहे खरं तर. पण दादामधली विचारली तर एक चांगली क्वालिटी आणि एक वाईट क्वालिटी जी त्याने बदलावी अशी वाटते, अशी कोणती आहे? चांगली क्वालिटी म्हणजे मी म्हटलं मगाशी तसं, तो खूप गोष्टी, तो एक्सपेरिमेंटल आहे. हो. तो आपण कधी कधी असं होतं की नाही आपण हे करतोय ना आपण चांगलं, आपण हेच एक करूयात. पण कदाचित असं असू शकतं की एकच व्यक्ती 2-3 गोष्टी पण चांगल्या करू शकतो. तर तो तसा एक्सपेरिमेंटल आहे आणि तो रिस्क टेकिंग आहे. आपण घाबरून जातो की अरे आपण असं केलं आणि तसं नाही झालं तर. पण जर आपण करूनच बघितलं नाही तर माहीत नाही, ते मे बी चांगलं वर्कआउट होऊ शकतं. तर तो एक्सपेरिमेंटल आहे, तो कॉन्फिडेंट आहे, प्रॅक्टिकल आणि इमोशनल एक करेक्ट बॅलन्स साधणारा आहे. पेशन्स आहेत, किंवा गोष्ट हाताळण्यासाठी जे पेशन्स लागतात ते त्याच्यात आहेत. वाईट गोष्ट रागच थोडासा मी म्हणेन की तो फक्त थोडासा कंट्रोल करण्याची गरज आहे. येस, पण एक असं विचारलं की आता ती खूप काही शिकत असते, पण एक हिडन टॅलेंट जे तिच्याकडे आहे आणि जे फारसं कोणाला माहीत नाही, असं कोणतं आहे? हिडन टॅलेंट मला वाटतं मध्यंतरी तिचं ते मिमिक्रीचं हिडन टॅलेंट अचानक एका अवॉर्ड फंक्शनमुळे बाहेर आलेलं. आणि ते खूप जुनं टॅलेंट आहे. इनफॅक्ट मिमिक्री झाली किंवा आवाज, वेगवेगळ्या कार्टून्सचे आवाज काढणं. पण आता ते हिडन आता ते रिव्हील झालंय. पण पण ह्या गोष्टी आहेत तिच्यात, त्या अजूनही सुरू असतात तिच्या, की कुठल्या कार्टूनचे आवाज काढणं किंवा कुठल्या कॅरेक्टर्सचे आवाज काढणं. अजून हिडन मला वाटतं ती अजून. पण कार्टून खूप जास्त बघायची. कोणतं कार्टून तिला खूप जास्त? नाहीच बघायचो, खूप नाही, पण खूप नाही की आम्ही 2-2 तास टीव्हीच बघतोय, कार्टूनच बघतोय. आम्ही दोघंही लिमिटेड एकदम. जे चालू आहे टीव्हीवर, बाबा काही बघत असतील, आजोबा काही बघत असतील, आम्ही तेच बघायचो. त्यातही आम्ही कधीच हट्ट नाही केला की आम्हाला कार्टूनच बघायचंय, ही आता आमचीच वेळ कार्टून बघायची, असं आम्ही दोघांनी कधीच नाही केलं. त्यावेळी मग शिनचॅन
आणि त्यातल्या त्यात डोरेमॉन कधी चुकून हे बघितलं यायचे. तर हां किंवा पोगोवरती मॅड म्हणून एक शो हां. यायचा, म्युझिक आर्ट अँड डान्स. टकेशिस कासल टकेशीज हे कासल. जास्त आम्ही एन्जॉय केलंय. टकेशिस कासल ज्याच्यात थोडे टास्क असायचे, मॅड हा. असायचं, ज्याच्यात स्केचिंग आणि क्राफ्ट रिलेटेड असायचे. हम्म. हेच आम्ही त्यातल्या त्यात जास्त बघायचो. इंटरेस्टने बघितलंय. येस, पण लहानपणापासून तुला याच क्षेत्राची आवड होती आणि आत्ता ग्राफ बघता आता तू हिंदीतही काम करतेस. सो ही मुवमेंट मला तुझ्याकडनंही जाणून घ्यायची की ती तुझ्यासाठी कशी आहे नेमकी? मी खरं तर काहीच ठरवलं नव्हतं की या क्षेत्रात यायचं आहे. आणि मला स्वतःला माहीत नव्हतं की मला काय आवडतं आणि मला काय करायचं आहे. ते मला कोणीतरी सांगितलं आणि नंतर मी जेव्हा करायला लागले तेव्हा मला कळायला लागले की हां, मला हे करताना मजा येते किंवा मला हे आवडतं आहे. आणि ते मी करत गेलो आणि तेव्हाही असं काही ठरवलं नव्हतं की या क्षेत्रात मला काम करायचं आहे किंवा हेच मला करिअर म्हणून चूज करायचं आहे. ते मी करत गेले आणि तसं तसं मला ते आवडत गेलं. आणि त्याच्यानंतर मी खरं सांगायचं तर सुखाच्याच दरम्यान असं झालेलं की तोपर्यंत ना मी असं खूप दरवेळेला आपण करतोच की आता आपण सपोज हा कुठल्या इंटरव्ह्यूला जाणार असेल किंवा कोणी इंटरव्ह्यूला जाणार असेल तर प्रत्येकाला वाटतं की आता काम व्हावं. किंवा मी पण ऑडिशनला जाते, आत्ता ऑडिशनमध्ये मी फायनल व्हावी आणि हे प्रोजेक्ट मला मिळावं हम्म. असं प्रत्येक वेळेला वाटायचं. पण सुखाच्याच दरम्यान असं झालं की मी एक्सपेक्टच करत नव्हते की माझं मुख्य भूमिकेसाठी सिलेक्शन व्हावं. तेव्हा अशा नोटला मी सिलेक्ट झाले आणि मी फायनल झाले. तेव्हापासून मला असं वाटायला लागलं की जेव्हा आपण एखादी गोष्ट मागत नाही किंवा आपण विचारही नाही करत ना आणि जेव्हा ती आपल्याला मिळते त्याचा आनंद काहीतरी वेगळाच असतो. आणि काही गोष्टी असतात ज्या तुमच्याच नशिबात लिहिलेल्या असतात. तर आपण मगाशी इंटरव्ह्यू सुरू व्हायच्या आधी म्हटलं तसं की ही जी हिंदी मालिका आहे त्याचं काम ऑक्टोबरपासून सुरू होतं, जेव्हा कोण होतीस तू काय झालीस तू ही मालिका सुरू होती. आणि तेव्हा थोडं असं होतं की नोव्हेंबर-डिसेंबरच्या आसपास की शो बंद होईल की टाईम स्लॉट चेंज होणार आहे याची कोणालाच काहीच कल्पना नव्हती. आणि तेव्हा मला या शोबद्दल कळलं तर मी म्हटलं की अजून मला माहीत नाही आहे की आमचा शो बंद होतोय की टाईम स्लॉट चेंज होतोय. पण असं काही असेल तर मी नक्कीच कॉन्टॅक्ट करीन तुम्हाला. आणि मी कॉन्टॅक्ट केला, मी जानेवारीत कॉन्टॅक्ट केला आणि जानेवारीपासून फायनल होईपर्यंत किंवा मी फायनल झाले हे मला कळेपर्यंत मार्च उजाडलेला. तर तेव्हाही माझ्या असं काहीही डोक्यात नव्हतं की मला हिंदी शो करायचा आहे. म्हणजे अर्थातच आला तर चांगलीच गोष्ट आहे. पण जे कुठलं काम येईल, वेगळं काहीतरी असेल, चांगलं काहीतरी असेल तर मला नक्कीच करायला आवडेल. मग ते कुठलंही माध्यम असू देत, मालिका असू देत, चित्रपट असू देत, नाटक असू देत, वेब सिरीज असू देत. कुठल्याही चांगल्या प्रोजेक्टचा मला भाग व्हायचा होता आणि हिंदी असेल तर वाय नॉट. खूप जणं इतकी वर्ष ऑडिशन देत असतात हिंदी मालिकेत काम करण्यासाठी आणि मला ते ऑडिशनमध्ये बराच काळ गेला नक्कीच, पण ते ऑडिशन किंवा मी त्या प्रोजेक्टपर्यंत मी पोहोचले हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती, जेव्हा मी एक्सपेक्टच करत नव्हते. त्यामुळे आता जेव्हा मी काम करते तर मला खूप शिकायला मिळतं. मी ह्याला कालच बोलले की मला अजून थोडी सुधारणा करायची आणि ते मी टचवूड या मालिकेत जे कलाकार आहेत त्यांच्याकडनं मी शिकतेच आहेत किंवा डे वनपासून मला ते सांगतात की काही असेल तर हे असं ते तसं. तर खूप चांगली माणसं काम जिथे मी करते तिथे आहेत आणि ते मला चांगल्या चांगल्या गोष्टी शिकवतायत, सांगतायत आणि मला ते शिकायलाही आवडतंय. तर ग्रेटफुल आहे मी बस. येस, पण दादा किती फॉलो करतो त्याची मालिका, ती वेळ काढून बघतो आणि काय सजेशन्स असतात तिला मध्ये मध्ये? हे सजेशन्स तर असतातच, हो. कारण तिच्यासाठी सुद्धा एक हा नवीन चॅलेंज आहे मराठी भाषेतून हिंदी भाषेमध्ये. कारण कितीही म्हटलं तरी आपण जेव्हा घरी मराठी बोलतो, आपली मातृभाषा, हो. आपल्या मातृभाषेत आपण ॲक्टिंग करणं आणि एका सेकंड लँग्वेजमध्ये हिंदी आपण बोलतो, पण ती एक सेकंडरी लँग्वेज असते. तर मग तिच्यासाठी तो एक चांगला चॅलेंज पण आहे आणि ॲट द सेम टाईम तो ऑडियन्स एक वेगळा ऑडियन्स आहे. म्हणजे ऑडियन्स मोठा पण होतो आहे, जास्त लोकांपर्यंत नुसतं पोचणं हा भाग नाही आहे. जेव्हा तुम्ही नवीन ऑडियन्स समोर काही प्रेझेंट करताय तेव्हा
ते मॅच ते Accept करणं म्हणता एक्सेप्ट येईल. करणं किंवा ते तुम्ही जे आर्ट जो परफॉर्म करताय ते मॅच होणं किंवा त्यांना आवडणं. त्यांना आवडणं ह्याच्यात मिसमॅच होता कामा नये. तर ह्या बऱ्याच गोष्टी आहेत, ती कंटिन्युअसली यूट्यूबवरती पण कमेंट्स वाचत असते किंवा लोकांची फीडबॅक बघत असते की काय आहे. आणि इवन ती जेव्हा आम्ही सेटवरती पण जातो तेव्हा ती सेटवरती सुद्धा सगळ्या टीम मेंबर्सशी बोलत असते की म्हणजे स्क्रीनवरती व्यवस्थित दिसतंय का, किंवा डिरेक्टर्स बरोबर सुद्धा, किंवा ज्यांनी स्क्रिप्ट लिहिली आहे. त्यामुळे तिचं ते कंटिन्युअस जे इम्प्रूव्हमेंट झाली पाहिजे हा जो विचार आहे ना, ती फक्त म्हणजे तिचा तो सायलो अप्रोच नाही आहे की मी गेली, माझं काम केलं आणि आजचा दिवस संपला. तिचं कंटिन्युअस ते सुरू असतं की मला ह्यांच्याकडनं पण विचारायचं आहे, मला कॅमेरा पॉईंट ऑफ व्ह्यूनी पण विचार करायचा आहे, मला डिरेक्शन पॉईंट ऑफ व्ह्यूनी पण विचार करायचा आहे की मी अजून कसं इम्प्रूव्ह करता आला पाहिजे. कारण तरच तर तो ओव्हरऑल जो इम्पॅक्ट आहे तो ग्रो होणार. त्यामुळे तो एक चांगला चॅलेंज आहे आणि तिच्यासाठी सुद्धा ॲज अन आर्टिस्ट एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे टू ग्रो. बेस पण जेव्हा ही या मालिकेची अनाउन्समेंट झाली ना, तेव्हा सगळीकडे बातम्या होत्या की 30 वर्षाची झाल्यानंतर गिरिजा प्रेमात पडली. कारण की त्या नावावरनंच असं सगळं होतं. पण जर दादा तुला विचारलं की गिरिजासाठी कसा मुलगा इन फ्युचरमध्ये तुला असा हवाय की गिरिजासोबत असा मुलगा हवाय, कसा हवाय खरं तर? मला वाटतं ते तीच ठरवेल. मला वाटतं ही गोष्ट प्रत्येकजण ॲज अन इंडिव्हिज्युअल आपण ठरवत असतो की आपला पार्टनर किंवा आपला साथीदार, आपला जोडीदार कसा असावा हे आपण स्वतः जास्त चांगलं ठरवू शकतो दुसऱ्यांपेक्षा. तर मी ती गोष्ट तिच्यावरतीच सोडेन स्केच करायला. वा 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 वा. पण मला हे खूप आवडलं की दोघांचे इतके विचार जुळतात. म्हणून मला आता असं जाणवतं की म्हणून तुमच्यात कधी वाद नाही होत किंवा भांडण. म्हणजे मुंबई पुणे हा एक विषय सोडलाय, मला नाही वाटत की तुमच्यात कशावरून वाद होत असतील. ते आपण लोणावळ्याला सेटल करू. चालेल. येस, पण आता मला माहिती आहे की दोघंही इतके बिझी असतात, त्यातनं फार कमी वेळ एकमेकांसाठी काढता आणि एकमेकांसोबत तो वेळ घालवता. खरं तर असं असतं ना की आपण लहानाचे मोठे होत जातो, तसं ते इक्वेशन बदलत जातं. जर आत्ता मी असं सांगितलं की तुला की भाऊ हा आत्ता किती समजला या शब्दाचा अर्थ, आणि तुझ्या आयुष्यात दादाचं स्थान पण नाही म्हणता येणार ते, कारण की फॅमिली मेंबर्स हे नेहमी वरच असतात. पण या शब्दाचा अर्थ काय समजलाय तुला आता खरं तर? मी लेटर लिहिण्याचा प्रयत्न केला, तर मी ते वाचून येस. हो? लिहिण्याचा प्रयत्न केलाय, माहीत नाही तर. प्रिय दादा, सगळ्यात आधी तुला एकच सांगायचं आहे, थँक्यू. लहानपणापासून तू माझ्यासोबत होतास, आताही आहेस. माझी काळजी घ्यायचा, जे आजही घेतोस. माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीसाठी तू माझ्यासोबत होतास आणि आजही आहेस. मग ते ऑडिशन असो, शूट असो, इव्हेंट असो किंवा कोणताही महत्त्वाचा दिवस असो, तू नेहमी माझ्यासोबत उभा राहिलास. कधी मला घेऊन गेलास, कधी माझी वाट पाहिली, कधी माझा कॉन्फिडन्स वाढवला, तर कधी मी नर्वस असताना मला धीर दिलास. कदाचित मी त्या क्षणी तुला प्रत्येक गोष्टीसाठी थँक्यू नसेन म्हणाले, पण मनापासून सांगते, तू माझ्यासाठी जे काही करतोस त्याची मला खूप किंमत आहे. आईबाबांबरोबरच माझ्या प्रत्येक अचीव्हमेंटमध्ये तुझा थोडासा नाही तर खूप मोठा वाटा आहे. दादा, भाऊ बहिणीचं नातं शब्दात सांगणं खरंच कठीण आहे. आपली भांडणं होतात थोडी. तू मला चिडवतोस, मी तुला चिडवते, पण या सगळ्यात एक गोष्ट कायम आहे, तुझी माझ्यासाठी असलेली काळजी आणि माझा तुझ्यावर असलेला विश्वास. माझा सपोर्ट सिस्टीम, माझा कॉन्फिडन्स आणि माझ्या पाठीशी उभा असलेला माझा माणूस. थँक्यू दादा. पुढेही आपल्या प्रत्येक वेड्या स्वप्नांसाठी, प्रत्येक नवीन सुरुवातीसाठी आणि प्रत्येक
ॲडव्हेंचरसाठी आपण एकमेकांसाठी आणि एकमेकांसोबत राहू. तुला रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. आपलं हे नातं असंच कायम सुंदर, घट्ट आणि प्रेमळ राहू. खूप सारं प्रेम. तुझी लाडकी, नाव मनातल्या मनात तो पण नाव. So, असं प्रयत्न Wow. केला मी. मी मला असं कालपासून वाटतं त्याच्या हातात बघत होतो. मी तिला विचारलं 2-3दा विचारलं, आता उद्याची स्क्रिप्ट आहे ती म्हणते. मला खरंच एक व्हिडिओ शूट करायचा आहे, पण मला प्रश्न पडलेला मी आता ह्याच्यासमोर कसं लिहू, आणि मला ते सस्पेन्स आधीच नव्हतं हे करायचं. मी म्हटलं की मला एक शूट करायचं आहे, त्याची स्क्रिप्ट आहे. वाव. पण आता जर देवाकडे गिरिजासाठी काय मागायचं असेल तर काय सॉरी, पण सॉरी मी इंटरप्ट करते. मी खरंच पहिल्यांदाच पत्र लिहिलंय. म्हणजे आपण शाळेत तर हो. शिकतोच, पण त्यानंतर पहिल्यांदा मी पत्र लिहिलं आणि ते दादासाठी लिहिलं. सो थँक्यू सो मच तुला. आणि इट्स मज्जाला की मी पहिल्यांदा पत्र लिहिलं, आणि जे खरंच हो. आहे आपण थँक्यू नाही बोलत किंवा बोलायचं राहून जातं, तर ते मला या इंटरव्ह्यूमुळे दादाला थँक्यू बोलता आलं. पण कसं वाटलं तिने जे लिहिलंय ते ऐकून सगळं? काय असतं ना की आपण बऱ्याचदा आपण आपल्या माणसांसाठी बऱ्याच गोष्टी करत असतो, पण आपण ते व्यक्त होत नाही. तर आपल्याला माहीत असतात त्यांचे इमोशन्स आणि त्यांची भावना, त्यांचे इंटेन्शन्स आपल्याला माहिती असतात, पण आपण बरेचदा व्यक्त होत नाही. तर आज या तुमच्या निमित्ताने ती व्यक्त झाली, ती भावना तिच्या डोळ्यातनं दिसते आता. त्यामुळे सर्वात आधी तुमचे सगळ्यांचे खूप खूप आभार. आणि मी मगाशी पण जसं बोललो की ती बऱ्याच गोष्टी विचार करून करत असते, पण ती तशी व्यक्त होत नाही. आणि मला वाटतं नवरसामधला हा एक सगळ्यात पॉवरफुल भाव आहे. तर दिस इज इनव्हॅल्युएबल. ह्याला मोल ह्याचं नाही करू शकत. पण दादा तुलाही तिच्यासाठी काही व्यक्त व्हायचं असेल तर आज काय असणार? मी सांगेन की मी इमॅजिन करूच शकत नाही की म्हणजे गिरिजाशिवाय मी पूर्ण जर्नी इमॅजिन करूच शकत नाही. कारण म्हणजे आपण म्हणतो ना की आपल्या आयुष्यात सगळ्यात सेम लेन्सनी जर कोणी आयुष्य बघितलं आहे आपल्याबरोबर, तर सगळ्यात जास्त ते आपले भाऊ बहीणच असतात. कारण आई वडील असतात, पण त्या लेन्समध्ये फरक पडतो, त्या वयामध्ये फरक पडतो, किंवा फ्युचरमध्ये आपण जर पार्टनरचा जेव्हा आपण विचार करतो ते बरंच लेट येतात आपल्या आयुष्यात, 20, 25, 30 नंतर. तर भाऊ बहिणी असं असतं की आपल्यामध्ये अंतर पण कमी असतं आणि आपण ऑलमोस्ट सिमिलर लेन्सनी पण बघत असतो, सगळे एक्सपिरियन्सेस घेत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपण मोठे एकत्र होतो. मोठं झाल्यानंतर कोणाही बरोबर आपण टाईम शेअर करणं हा एक वेगळा भाग आहे, आणि एकत्र मोठं होणं, एकत्र इव्हॉल्व्ह होणं हा खूप महत्त्वाचा भाग आहे. तर मला खूप बरं वाटतं की आम्ही म्हणजे मी इमॅजिनच नाही करू शकत की कोणी अजून नाही आहे माझ्याबरोबर असं बहीण किंवा असं हे. कारण आणि त्याच्यात अजून एक चांगली गोष्ट म्हणजे आम्ही दोघंही क्रिएटिव्ह फील्डचे आहोत, त्यामुळे अजून आम्ही एकमेकांना समजून घ्यायला आम्हाला खूप इझी होतं. कारण नॉर्मली क्रिएटिव्ह नॉन क्रिएटिव्ह कधी कोणाचा इंटरेस्ट नसतो इतर कुठल्या विषयांमध्ये, तर एखादा बोलतोच आहे आणि आपण काही ऐकत नाहीये किंवा फक्त ऐकायची भूमिका आहे, तर इथे आम्ही ओपिनियन देऊ शकतो किंवा कळू शकतं की मला काय म्हणायचं आहे किंवा त्याला काय म्हणायचं आहे, किंवा तो त्याच्या फील्डमध्ये काय जर काही प्रॉब्लेम असेल तर तो
त्याला काय त्रास होत असेल किंवा मला काय त्रास होत असेल, किंवा चांगलीही गोष्ट की त्याला एखादी गोष्ट अचीव झाल्यानंतर त्याचा जो आनंद आहे तो काय आहे, तो कशामुळे आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही समजू शकतो. आणि जसं तो म्हणाला तसं भाऊ बहीण असे असतात की जे एकत्र मोठे होतात. तर जसं मी आहे, तर मला काही वाटलं तर मी चांगली असेल वाईट असेल, मी जाऊन पटकन त्याला सांगणार की असं असं आहे. तर त्याचा जो अप्रोच आहे तो मला पटकन देणार. तर ते आपण शेअर पण करू शकतो आणि त्या बदल्यात आपल्याला सजेशन असेल किंवा कौतुक असेल, दोन्ही आपल्याला जे त्या सिच्युएशनला योग्य आहे ते आपल्याला लगेच मिळतं. त्यामुळे हे नातं असं आहे की याच्यात तुम्ही काहीच एक्सपेक्ट करायची खरं तर गरज नसते. ते कधी कधी आपोआप मिळतं सुद्धा. येस, आणि मला असं वाटतं हे नातं जे असं आहे ते असंच राहू दे, आणि जीही तुम्ही एकत्र स्वप्न पाहिली ती लवकरच पूर्ण होऊ देत. सो एक छोटासा माझ्याकडे गेम आहे. जेव्हापासून तुम्ही ते स्वप्न बघायला सुरू केली असतील तेव्हापासूनचे काही तुमचे फोटोज आहे, मेमरीज आहेत. सो ते तुम्ही मला सांगायचे ते फोटो बघून की त्या काय काय मेमरीज आहेत तुमच्या. ओके ओके, सो सुरू करूयात. ओके. ओ अच्छा, लास्ट इयर बर्थडेच्या वेळेचा फोटो आहे हा. ओके, हां. आमच्या हा भावाच्या लग्नातला फोटो आहे. फोटो आणि आहे हा. हा माझा एक फेवरेट फोटो आहे, ज्याच्यात दोघांचीच माझी खूप छान आली आहे. एनर्जेटिक. हिमाचल. हिमाचलची ट्रिप आमची. हो. अरे हा चिंचवडचा फोटो आहे. तिथे आम्ही शाहू नगरला एक गार्डन होतं, तिथे आम्ही जायचो आणि तिथे गिरिजाला घसरगुंडीवर खेळायला आवडायचं लहान असताना. चिंचवडलाच एक एका हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये. खूप जुनं हॉटेल, जिथे आमचं ठरलेलं एक हॉटेल हो, मल्हार. तर मल्हार तिथला हा चिंचवडचं. फोटो मला असं वाटतं की माझा पहिला पेजंट फॅशन शो. हा, तू ते काजळ वगैरे दिसते त्याच्यात. त्याच्यानंतरचा हा तू आहे. तिचा म्हणजे event वरनं of course आम्ही आलेलो. तिथे मी माझा पहिला फॅशन शो म्हणजे मी किड्स म्हणूनच तिथे फॅशन शो मध्ये पार्टिसिपेट केलेलं आणि त्याच्यानंतर आम्ही चौघही जेवायला गेलेलो, तेव्हाचा हा फोटो आहे. हो. काय तुझा चेहरा बघ तुझा. हा दादाचाच युनिफॉर्म माझा युनिफॉर्म आहे तुम्ही घातला. आणि माझा युनिफॉर्म काढून तिला घातलेला. बेस्ट काश्मीर. बेस्ट ट्रिप. हो, तिथे आम्ही एवढं गुडघाभर बर्फामध्ये आम्ही तिथे खेळत होतो. येस, सो हे Wow. फोटो आणि खूप छान वाटलं मला खरं तर तुमच्याशी गप्पा मारून. आणि मला असं वाटतं की असंच असलं पाहिजे, की मला हे खूप नवल वाटलं की भावंड आहे ज्यांच्यात भांडणच जास्त होत नाही. आणि खूप असेच राहा खरं तर, आणि असेच सगळी स्वप्न पूर्ण करा. सो थँक्यू सो मच तुम्ही इथे आल्याबद्दल. तुम्हाला कसं वाटलं खरं तर इथे? खूपच भरून आलं, मजा आली, हसलो, फ्लॅशबॅकमध्ये गेलो. आणि मला वाटतं आजच्या निमित्ताने तुम्ही इथे इन्व्हाइट केल्यामुळे परत आम्ही आमचं लहानपण रिव्हिजिट करू शकलो. ती कॅसेट पूर्ण अशी रिमाइंड झाली आणि प्रत्येक एक जे क्षण होते ते रिव्हिजिट करू शकलो आणि परत एकदा त्याच्यामध्ये बघू शकलो व्यवस्थित. आणि त्याबद्दल मी पर्सनली खूप ग्रेटफुल आहे तुमच्या टीम आणि तुम्हाला सुद्धा. बाकी आज तुमच्या निमित्ताने गिरिजाने सुद्धा आज पहिल्यांदा इतक्या वर्षात पत्र लिहिलं, कन्फेस केलं, रिफ्लेक्ट केलं, एक्सप्रेस झाली. त्यामुळे ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी आणि आजचा दिवस मी नक्कीच लक्षात ठेवेन आयुष्यभर. खूप स्पेशल आहे आजचा दिवस. हो, म्हणजे रक्षाबंधन आपण सेलिब्रेट करतोच, पण एक तुमच्या या इंटरव्ह्यूच्या निमित्ताने एक वेगळ्या पद्धतीने आम्हाला एक रक्षाबंधन सेलिब्रेट करता आली. कारण आपण अर्थात रक्षाबंधन हा सण सेलिब्रेट करतो, पण सगळेजण त्यातल्या त्यातही आपल्या कामांच्या व्यापात असतं आणि डोक्यात काही कामं चालूच असतात. पण जसं तू म्हणालीस की काही नाही, इंटरव्ह्यू एकदम सिम्पल आहे, गेम्स आहेत आणि गेम्स खेळता खेळता तुम्हाला कळणारही नाही की इंटरव्ह्यू कधी सुरू झाला आणि संपला. आणि अगदी तसंच झालं. आणि जसं तोही म्हणाला की
आम्ही फ्लॅशबॅक म्हणजे सगळंच आठवलं की सुरुवात कुठून झाली, बालपण, आणि या सगळ्याच गोष्टी आपण एक छान फॅमिली कसे आपण बसून गप्पा मारतो आणि सगळं रिकलेक्ट करतो तसंच वाटतंय. आणि येस, पत्र जे मी लिहिलं. सो थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि इट्स मज्जा मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.